नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी आपल्या भेटीला येतोय आणि बिग बॉस मराठीचं हे 6वं सीझन असणार आहे. गेली 5 सीझन खरंच खूप धमाकेदार होती, खरंच खूप भारी अशी होती. यावेळीचं 6वं सीझन सुद्धा तेवढंच दमदार असणार आहे, तेवढंच धमाकेदार असणार आहे, यामध्ये काही शंका नाही. कोणते कंटेस्टंट येणार, कोण येणार हे आपल्याला बघायला मिळणारच आहे 11 तारखेला. पण त्याच्या आधी आपण बिग बॉसच्या घरामध्ये आलो आहोत आणि कसं असणार आहे यावर्षीचं बिग बॉसचं घर ते आपण बघणार आहोत. सुरुवात झाली आहे त्या प्रोमोनी तर खरंच खूप प्रत्येक प्रेक्षकाला वेळ लावलं आहे. आणि हा आहे बिग बॉसच्या घरातला सगळ्यात पहिला एरिया. म्हणजे बिग बॉसचे जे दार आहे त्या बिग बॉसच्या दारातून आतमध्ये आलं तर सगळ्यात पहिला हा एरिया दिसतो. आणि एरिया बोलण्यापेक्षा मित्रांनो की हवा ढव्य ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ना आल्याला पहिली नजर पडते ती म्हणजे समोरच्या बिग बॉसच्या लॉकवर. बिग बॉसच्या लॉकला ना चावी लावलेली आहे, किल्ली लावलेली आहे आधीपासून. पण ती किल्ली कसली आहे, कशाची आहे ते आपल्याला बिग बॉस सुरू झाल्यावरच कळेल. त्याच्यानंतर नजर जाते ती म्हणजे एवढे सारे चित्ते आहेत, म्हणजे ना प्रत्येक गोष्टीचा वापर केला आहे. बिग बॉसची एकूण एक भिंत, बिग बॉसच्या घरातली एकूण एक भिंत सगळंच खरंच खूप भारी आहे. तुम्ही पुढे बघितलात ना, चित्ते आहेत, चित्ते तर आहेच, पण या चित्त्यांसोबत ना काहीतरी वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक एक खोली किंवा प्रत्येक एक रूम किंवा प्रत्येक एक भिंत खरंच खूप भारी अशी आहे. हा पहिला एरिया आहे. या एरिया नंतर आपल्याला बिग बॉसचं घर आतमध्ये कसं दिसणार हे बघणारच आहोत. पण बिग बॉसच्या घरातला स्विमिंग पूल कोण विसरणार या पूलला, कारण का गेल्या वर्षामध्ये ना खरंच खूप भन्नाट गोष्टी घडलेल्या या रूममध्ये. म्हणजे बोलतात ना की अशा काही गोष्टी घडलेल्या या पूल एरियामध्ये की त्या कोणीच विसरू शकत नाही. आणि हे सगळं होत असताना, हे सगळं घडत असताना पुढे जर आपण बघितलं तर प्रत्येक वॉलला तुम्हाला बिबट्या दिसतोय, तुम्हाला चित्ता दिसतोय. आणि या सगळ्या गोष्टी तर आपल्याला बघायला मिळत आहेतच. पण जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आपण जाऊ त्या बिग बॉसचं घर कसं आहे, कसं असणार आहे हे आपण बघू. एरिया तर एवढा नाही आहे, एरिया आपल्याला अजून फिरायचा आहे. चला तर बघूया या एरियामध्ये अजून काय काय आणि कुठे कुठे काय आहे ते. चला तर. बोलतात ना की जेव्हा आपण घरामध्ये येतो, घरामध्ये जेव्हा येतो तेव्हा ना आल्या ना जरा आराम करायची इच्छा असते. तर आराम कुठे करायचा, तर एवढा सुंदर सोफा आहे. या सोफ्यावर म्हणजे हा जो एरिया आहे हा ना खऱ्या अर्थाने ना टास्क एरिया. जर आपण ह्याच्या आधीचे बिग बॉसच्या सीरियलमध्ये की या एरियामध्ये टास्क घडतात, या एरियामध्ये टास्क होतात, या एरियामध्ये भांडणं होतात, या एरियामध्ये खरंच खूप चांगल्या गोष्टी जमतात. तर टास्क उभा राहून बघण्यापेक्षा आरामात बसून बघा. कारण का बोलतात ना की जर आत्ता तुम्ही बिग बॉसच्या घरातल्या या गोष्टी नाही बघितल्यात, पहिले 5 सीझन खरंच खूप चांगले रंगले, 6वा सीझन सुद्धा तेवढंच दमदार होणार आहे. आणि जर या सगळ्या गोष्टी असतील तर काय बात असेल. म्हणजे बिग बॉसच्या घरातला जो मेन दरवाजा उघडल्यानंतर ना अजून एक दरवाजा दिसतो इकडे. प्रत्येक थीमला साजायचं असं, म्हणजे जेवढ्या खिडक्या आहेत तेवढेच दरवाजे सुद्धा आहेत, जेवढे दरवाजे सुद्धा आहेत तेवढ्या खिडक्या सुद्धा आहेत. चला पुढच्या गोष्टी सुद्धा आपण बघूया. घरामध्ये एंट्री झाली आहे. घरातला जो मेन एंट्रन्स असते ती बघितली आपण. आणि ही बघितल्यानंतर ना प्रत्येक जसं मी सुरुवातीला बोलतो, प्रत्येक रूम किंवा प्रत्येक खोली, प्रत्येक भिंत ही खरंच खूप नवीन आहे आणि नव्याने रंगलेली आहे. मला ना हा एरियासुद्धा खरंच खूप भारी वाटतो. म्हणजे ना किती एस्थेटिक आहे हा, किती म्हणजे या एरियामध्ये बसूनसुद्धा किती गप्पा मारल्या जातात. गेल्या सीझनमध्ये सुद्धा गप्पा मारल्या, ह्या सीझनमध्ये सुद्धा गप्पा होणार आहेत. आणि किती गप्पा रंगतील हे आपल्याला ना जेव्हा हा सीझन प्रदर्शित होईल तेव्हा बघायला मिळणार. असं आहे 11 तारखेपासून आपल्याला बघायला मिळणार आहे. पण तुम्ही बघा ना खरंच खूप सुंदर अशी बनले. एका ठिकाणी झाडं आहेत, दुसऱ्या ठिकाणी खिडकी बोलण्यापेक्षा आरसा आहे. म्हणजे त्या आरशामध्ये ना आपण स्वतःसुद्धा बोलू शकतो आरशासोबत. असं काही नाही आहे की फक्त स्पर्धकांसोबतच बोललं पाहिजे, हे आरशामध्ये स्वतः बोलू शकतो. कारण का ना. आणि अजून एक गोष्ट मला आत्ता जाणवली, लगेच आता क्लिक झाली, लगेच क्लिक होण्यापेक्षा मित्रांनो की आत्ता मी बघितली, म्हणजे ह्या एरियामध्ये सुद्धा दरवाजा आहे. जी थीम आहे ना 800 खिडक्या 900 दार, ह्या एरियामध्ये सुद्धा दरवाजा आहे. म्हणजे जसं सुरुवातीला आपल्या रितेश भाऊनी सांगितलं की या घरामध्ये शेकडो दारं आहेत, कुठूनही चकवा लागू शकतो, कोणतंही दार कधीही उघडू शकतं, त्या दारामधून कोणीही कुठे येऊ शकतं, जाऊ शकतं. तर हे सुद्धा दार आहे. आणि या एरियामध्ये ना बसल्यावर एक वेगळेच फील येतं, एक वेगळी वाईब येते. खूप सुंदर असा एरिया आहे हा. तर सुरुवातच आहे, आपल्याला अजून बिग बॉसचं घर बघायचं. चला तर जाऊया. गार्डन एरियाची सुद्धा एक वेगळीच बात आहे. कारण का बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर जे पहिला गार्डन लागतं ना ते गार्डन खरंच खूप भारी आहे. पण या गार्डन एरियामधला हा जो एरिया आहे ना तो एरिया प्रामुख्याने बघण्यासारखा आहे. का बघण्यासारखं आहे, कारण का जेव्हा कधी या घरामध्ये टास्क होतील ना तेव्हा कुठेतरी बसलं पाहिजे, कुठून तरी बसून ओरडलं पाहिजे. तर ही सगळी सेटिंग एरिया आहे. आणि फक्त सेटिंग एरिया नाही तर या ठिकाणी बसून सुद्धा खूप काही गोष्टी घडतात बरं का.
खूप गोष्टी रचल्या जातात, खूप जणांच्या विरुद्ध डाव रचले जातात, खूप लोकांवर डाव पलटतात. कारण का गार्डन एरिया तसाच आहे. जरी तुम्हाला दिसायला खरंच तो सुंदर असला, दिसायला तो खरंच खूप भारी असला, तरी तेवढाच देखणा असल्यानंतर तेवढाच धोकादायक सुद्धा आहे बरं का. कारण का ना ह्या गार्डन एरियामध्ये फक्त आणि फक्त गोष्टी नाही घडत, तर या गार्डन एरियामध्ये ना खूप चांगल्या पद्धतीचे ना टास्कसुद्धा रंगले जातात, खूप चांगल्या पद्धतीचे विषयसुद्धा घडतात. तर हा आहे गार्डन एरिया. घरामध्ये ना फिटनेस फ्रीकसुद्धा खूप असतात. जरी फिटनेस फ्रीक नसले तरी स्वतःच्या तब्येतीला सांभाळण्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. तर हा आहे तुमचा जिम एरिया. या जिम एरियामध्ये ना गोष्टी जरी कमी असल्या तरी अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. या जिम एरियामध्ये सुद्धा खूप भांडणं होतात बरं का. या जिम एरियामध्ये सुद्धा भांडणं जरी झाली तरी या जिम एरियामधून बघू शकता तुम्हाला ना पूर्ण गार्डन एरिया दिसतो. प्रत्येक कोपरा, प्रत्येक गोष्ट नवीन आहे. फक्त असं नाही की एकच फ्रेम आहे किंवा एकच वॉल चांगल्या पद्धतीने रंगवले आहे असं नाही. प्रत्येक वॉल, प्रत्येक गोष्टी तेवढ्या चांगल्या रंगवल्या आहेत. जिम एरिया तर आहे, जिम एरियाच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता की पूलसुद्धा आहे. जसं मी सुरुवातीला बोललो, पूलवर सुद्धा खूप गोष्टी घडल्या गेल्या सीझनमध्ये. आता या सीझनमध्ये गोष्टी घडतील, रंगतील की अजून काय होणार हे बघायला मिळेलच. या सगळ्या गोष्टीमध्ये ना एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे ना प्रत्येक वॉलवर ना कुठेतरी कसल्या ना कसल्या बाबतीमध्ये ना दरवाजे आहेत, कुठे ना कुठेतरी खिडक्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी बघायला ना खरंच खूप मजा येणार आहे 11 तारखेनंतर. कारण का 11 तारखेनंतर बिग बॉस मराठी आपल्या भेटीला येत आहे. 6वा सीझन यावेळी भेटीला येणार आहे. आणि 6वा सीझन कसा असेल कसा नाही हे बघण्यासाठी कलर्स मराठी बघत राहा. तर बिग बॉसच्या घरामधला जो गार्डन एरिया आहे ना, तो गार्डन एरिया बघितला आपण. पण या गार्डन एरियामध्ये ना अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती महत्त्वाची गोष्ट कोणतीच बघूया. गेल्या वर्षी जेव्हा या गॅलरीचं स्वरूप जेव्हा वेगळं होतं, तसं काहीसं स्वरूप वेगळं आहे असं बोललं काय हरकत नाही. कारण का ना ही जी बिग बॉसची गॅलरी आहे ना, ही गॅलरीसुद्धा तेवढीच भन्नाट आहे. म्हणजे गॅलरीमधून ना तुम्हाला बिग बॉसचा पूर्ण गार्डन एरिया बघायला मिळतो. या गॅलरीवर बसून कोणते टास्क कसे सुरू आहेत, काय सुरू ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आणि या सगळ्यामध्ये सुद्धा ना एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ना या गार्डन एरियाच्या वरती जी गॅलरी आहे ती गॅलरीसुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने सजवली आहे. म्हणजे गेल्या वर्षी इथे काही प्राण्यांचे चेहरे होते, काही प्राण्यांचे मुखवटे होते, पण इथे असं नाही आहे. ह्यावेळी बिग बॉसची पूर्ण नावाची फ्रेम आहे. आणि माझ्या मागे बघितलं तर ना खरंच खूप सुंदर असं चित्र आहे. पण या चित्रामध्ये ना तुम्हाला घोडासुद्धा लपलेला दिसत असेल. कारण का जेवढं जसं मी सुरुवातीपासून बोलतो की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा हा वेगळा आहे. तसा सारखा सेम असा काहीच नाही आहे. ह्यावेळीसुद्धा ह्याच्या आधीच्या 5 सीझनमध्ये सुद्धा कोणतीच गोष्ट रिपीट अशी नव्हती जी ह्यावेळीसुद्धा आहे. म्हणजे या घरामध्ये ना एक चेअरसुद्धा, एक खुर्चीसुद्धा सेम नाही आहे. खुर्चीसुद्धा रिपीट आहे. डायनिंग टेबलची खुर्ची सोडल्यास बाकी सगळ्या खुर्च्या वेगळ्या आहेत. प्रत्येक खुर्ची वेगळी आहे, प्रत्येक भिंत वेगळी आहे, प्रत्येक भिंतीवरचे डेकोरेशन वेगळे आहे, प्रत्येक भिंतीवरचे चेहरे, मुखवटे, प्राणी आणि सगळ्यात महत्त्वाचं जी यावर्षी थीम आहे ती म्हणजे 800 खिडक्या 900 दारं. प्रत्येक भिंतीवर तुम्हाला एक दरवाजा बघायला मिळतो. इथे सुद्धा कुठे ना कुठेतरी दरवाजा असणारच आहे. तो दरवाजा कधी ओपन होईल, कधी ओपन नाही होणार, या सगळ्या गोष्टींना आपल्याला 11 तारखेनंतर कळतील. तर हा होता बिग बॉसच्या घरातला गार्डन एरिया. आणि ही होती किंवा ही आहे, होती ना ही आहे बिग बॉसच्या घरातली टेरेस. हा जो एरिया आहे ना, हा एरिया खरंच सगळ्यांसाठी खास आणि स्पेशल असणार आहे. कारण का किचन एरिया आहे. पोटं पाण्यासाठी काहीतरी करावं लागतं, काहीतरी बनवावं लागतं, असाच हा किचन एरिया आहे. आणि किचन एरियासुद्धा तेवढा सुंदर बनलेला आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो ना की फक्त किचन एरिया नाही तर या किचन एरियामध्ये जो फ्रीज आहे ना, त्या फ्रीजलासुद्धा एवढं सुंदर सजवलं आहे. म्हणजे बोलतात ना की बिग बॉसच्या घरात आलो आहे आपण आणि बिग बॉसच्या घरामध्ये जर असं बघायला नाही मिळालं, या गोष्टी नाही मिळाल्या, मग काय आपण बिग बॉसच्या घरामध्ये आलो आहे. या सगळ्या गोष्टी आहेतच. पण इथल्या या किचनची किंवा किचन रूमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, किचन रूममध्ये तुम्हाला जेवण बनवायला येऊ दे किंवा नको येऊ दे, तुम्हाला किचन ड्युटी ही सांभाळावी लागतेच. तुम्हाला भांडी घासायला येऊ दे किंवा नको येऊ दे, तुम्हाला भांडी घासावी लागतातच. आणि याच किचन रूममधून ना खूप सारे फटकेसुद्धा उठतात. म्हणजे मी जेवण बनवणार नाही किंवा मला हे नाही येत, मला ते नाही येत, मला हेच खायचं, मला तेच खायचं, या सगळ्या गोष्टींना आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळतीलच. पण किचन एरियासुद्धा खरंच खूप सुंदर आहे. इकडची प्रत्येक एकूण एक क्रॉकरी असेल, सगळ्या क्रॉकरी असतील किंवा ज्या डेकोरेशनसाठी ज्या गोष्टी असतील ना त्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही बघाल ना तर किती सुंदर आहे वॉल बघा ही. म्हणजे ह्या वॉलमध्ये जरी आपण बसून जरी राहिलो ना तरी खूप जास्त प्रमाणात एस्थेटिक वाटतं. काही नाही करायचं, फक्त बसायचं आहे. इथे बसून तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकता किंवा
मुद्दाम सुद्धा बसून तुमच्या स्पर्धकाला डिवचू शकता किंवा काही करू शकता. असंच सुंदर असं किचन आहे. जर किचनच एवढं सुंदर आहे तर का मनापासून इच्छा नाही होणार या किचनमध्ये काम करायची, कारण का किचन खरंच खूप भारी आहे. पुन्हा मी तुम्हाला तेच बोलतोय की बिग बॉस मराठीच्या या घराची एक कौतुक आहे किंवा एक गोष्ट आहे ते म्हणजे या घरातला एकूण एक कोपरा हा खूप चांगल्या पद्धतीने रंगवलेला आहे. फक्त व्हिज्युअली नाही तर ना प्रत्येक कोपऱ्याचं एक वेगळं महत्त्व आहे. जसा कोपरा आहे तशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेवढं सुंदर किचन तेवढं चांगलं या घरामध्ये जेवण बनेल की नाही त्या गोष्टी पुढे कळतीलच. पण किचन खरंच खूप भन्नाट आहे. प्रत्येक एकूण एक गोष्ट क्रॉकरी असेल किंवा शोसाठी ठेवलेल्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी युनिक आहेत. युनिक बोलण्यापेक्षा मित्रांनो की या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या घरामध्ये सुद्धा बघतो, नाही असं नाही, पण या बिग बॉसच्या घरातल्या या गोष्टींना किंवा बिग बॉसच्या घरातल्या किचनना प्रत्येकाला हवंसं वाटतं. मनामध्ये अशी इच्छा येते की बाबा हे असं किचन मला पाहिजे. तर किचन प्रत्येकाला मिळेल नाही मिळणार ते माहिती नाही, पण बिग बॉसच्या घरामधलं हे किचन आपल्याला पुढचे 100 दिवस बघायला मिळणारच आहेत. किचन एरिया बघितला, यानंतर सुद्धा आपल्याला खूप चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत. चला तर पुढच्या गोष्टी बघायला. किचनमधून बाहेर आल्यावर ना हा जो लिव्हिंग एरिया आहे ना, लिव्हिंग एरिया सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण का जेव्हा भाऊ येतात, म्हणजे आपले रितेश भाऊ जेव्हा येतात, जेव्हा भाऊचा धक्का होतो तेव्हा लिव्हिंग रूममध्ये सगळं सुरू होतं. लिव्हिंग रूमपासून सगळ्या गोष्टी होतात. आता माझ्या पाठीमागची जी वॉल बघाल ना, ती वॉल सुद्धा तेवढीच भन्नाट आहे. माणसाचा चेहरा आहे आणि त्याच्या डोक्यामधून चाव गेले. म्हणजे असं बोलतात ना की वा डोक्याची किंवा डोक्याची जी बंद दरवाजे असतात ते दरवाजे ओपन करण्यासाठी चावीची गरज असते. तसेच तुम्ही बघू शकता की चेहरा आहे आणि चेहऱ्याच्या मधून जी चावी गेली ना, काहीतरी वेगळा थॉट असेलच. आता मी जो थॉट बोलतो तोच थॉट असणार आहे की नाही ते आपल्याला बघायला मिळेलच. पण लिव्हिंग रूमसुद्धा खरंच खूप सुंदर अशी झाली, खूप भारी झालं. आपण किचन बघितलं, किचन तर धमाकेदार आहेच, लिव्हिंग रूमसुद्धा तेवढंच दमदार आहे. आता लिव्हिंग रूमची ना अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ना हा जो डायनिंग टेबल आहे, डायनिंग टेबलसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण का ह्या डायनिंग टेबलवर कित्येक जण जेवण करायला बसत सुद्धा नाही, कित्येक जण जेवण करायला बसत सुद्धा नाही. आणि डायनिंग टेबलची जी तुम्ही डेकोरेशन बघितलीत ना, जसं बिग बॉसची यावर्षी थीम आहे की 800 खिडक्या 900 दारं, खिडक्या आहेत तर दरवाजा येणार आणि दरवाजा आले तर किल्ली येणार. तर बिग बॉसचा डायनिंग टेबल आहे ना, तो डायनिंग टेबल सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. डायनिंग टेबलमध्ये भली मोठी किल्ली आहे, पण ही किल्ली नेमकी कसली आहे ते आपल्याला बिग बॉस बघतानाच कळेल. कारण का डायनिंग रूमवर सुद्धा 10 प्रकारची डोकी चालतात. त्या डायनिंग रूमवर टेबलवर खरंच खूप चांगल्या पद्धतीने टाचसुद्धा रंगतात. खूप लोकांची इकडे भांडणंसुद्धा होतात. आणि जर हे एवढं सगळं सुंदर असेल तर मग याच्या नंतरच्या गोष्टी का सुंदर नसणार. चला तर याच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. किचन बघितला, किचन नंतर आपण डायनिंग रूम बघितली. डायनिंग रूमच्या नंतर अजून एक महत्त्वाची खोली बोलण्यापेक्षा एक महत्त्वाची जागा असते आणि ती जागा प्रत्येकासाठी खास असते. त्या जागेमध्ये ना खूप गोष्टी रंगतात, त्या जागेमध्ये खूप गोष्टी घडतात. कोणती जागा आहे चला बघूया. वा, म्हणजे कलर्स टीमचे किती कौतुक करावं किंवा बिग बॉसच्या घराच्या क्रिएटिव्ह टीमचं किती कौतुक करावं ना, हे खरंच खूप कमी आहे. कारण का जर असं वॉशरूम असेल तर का माणसाला जावं असं वाटणार ना जाईल घराच्या बाहेर. मला सांगा, एवढा असा सुंदर सोफा आहे, तुम्ही बघू शकता की लॅविश असं वॉशरूम आहे. प्रत्येक वॉशरूमवर किल्ली जी असतो, लॉक जो असतो त्या लॉकची थीम आहे. म्हणजे आपल्या या वर्षीचं जे सीझन आहे त्या सीझनची जी खासियत आहे की 800 खिडक्या 900 दारं, त्या गोष्टीला साजेस असं इकडचं इंटिरियर आहे. खरंच खूप एस्थेटिक असं इंटिरियर ठेवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅमेरे दिसत आहे. असा कोणताच जागा नाही आहे किंवा कोणतीच खोली नाही आहे जिकडे कॅमेरे नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत. म्हणजे तुम्ही वॉशरूममधून बाहेर जरी आलात ना तरी समोर आरसा आहे, स्वतःला आपल्याला तयार करायचं असेल आरशामध्ये बघू शकता. इथे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये भांडणं होतात बरं का. आपण याच्या आधीचे सुद्धा सीझन बघितले, ह्या एरियामध्ये सुद्धा खूप भांडणं होतात. या एरियामध्ये सुद्धा खूप टास्क कसे खेळायचे, काय खेळायचे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ह्याच एरियामधून कोणाला कॅप्टन बनवायचं, काय बनवायचं हे सुद्धा घडतं. कधी कधी हा एरिया आहे ना, कधी कधी जे स्पर्धक असतात त्या स्पर्धकांच्या ना जवळचा एरिया असतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यांसमोर जर एखादा स्पर्धक इमोशनल झाला तर त्याला कुठेतरी स्वतःचा वेळ पाहिजे असतो. तर तो वेळ ते स्पर्धक ह्या एरियामध्ये स्पेंड करतात. मित्रांनो की ह्या एरियामध्येच खूप जास्त घडामोडी घडतात. वॉशरूम भन्नाट आहे. बेडरूम बघितला आपण, बेडरूमसुद्धा जाम दमदार होती. कॅप्टन रूम धमाल होती. लिव्हिंग एरिया बघितला, लिव्हिंग एरियामधलं किचन बघितलं. आत्ता याच्यानंतर काय बघायला मिळेल जाणून घ्यायचं आहे. चला तर याच्या नंतरच्या गोष्टी बघूया.